नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी STI रोहिदास चोंदे पाटील। आजचा आपला घटक असणार आहे स्वातंत्र्याचा अधिकार। मित्रांनो, आपण या ठिकाणी मूलभूत हक्क जे आहेत, फंडामेंटल राईट्स, ते अत्यंत सविस्तरपणे घेतो आहोत तात्यांच्या ठोकळ्यामधून। आणि तात्यांच्या ठोकळ्यामध्ये ते मुद्देसूदपणा जो आहे, जो की लक्षात ठेवण्यास अत्यंत सोपा आहे। थोडक्यात म्हणजे पाठच होऊन जातात ते कलम। आणि आपलं उद्दिष्ट ते आहे की तुमचे कलम पाठ झाले पाहिजे। तुम्हाला मी सांगितलेलं आहे कलम 1 ते 51 अ हे 51 कलम तुमचे तोंडपाठ असले पाहिजे, त्याचा एक भाग म्हणून या लेक्चरकडे आपल्याला बघायचं आहे। तर आजचं जे लेक्चर आहे ते स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19, 20, 21, 22। मित्रांनो, आज आपल्याला 4 कलम या ठिकाणी तोंडपाठ करायचे आहेत। पहिलं कलम फार महत्त्वाचं आहे, ज्याला आपण कलम 19 म्हणतो। कारण की या कलमावर सातत्याने प्रश्न आहे। हे कलम वादग्रस्त सुद्धा राहिलेलं आहे आणीबाणीच्या कालावधीमध्ये। त्याच्यामुळे या कलमाचा अभ्यास आपला व्यवस्थित असला पाहिजे। याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो की किती प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेले आहेत। बघा, या ठिकाणी 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे, पण हे जे 6 उत्तर आहे ना, हे 2 प्रश्नांचं उत्तर आहे 6। कसं? पहिला प्रश्न असतो की भारतीय राज्यघटनेने तुम्हाला किती मूलभूत हक्क दिलेले आहेत सध्या, तर ते 6 आहेत। कोणकोणते? समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धार्मिक, अल्पसंख्याकांचा आणि दाद मागण्याचा, असे 6 हक्क। त्याचं उत्तरही येतं 6। आणि दुसरं त्याच्या अंतर्गत जो स्वातंत्र्याचा हक्क आहे त्याच्यात किती हक्क दिलेले आहेत, तर त्याचंही उत्तर येतं 6। आता तुम्हाला एक क्रमाने लक्षात ठेवायचे आहे। याची एक स्टोरी टाईप तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवता आलं तर बघा, मी त्या पद्धतीने लक्षात ठेवलं होतं। 6 स्वातंत्र्य सगळ्यात महत्त्वाचं। बघा, कोणती एक व्यक्ती समोर घ्यायची किंवा तुम्ही स्वतःला समोर घ्यायचं। जी 6 स्वातंत्र्य आहेत कलम 19 अंतर्गत, पहिलं म्हणजे आपल्याला भाषण किंवा विचार स्वातंत्र्य आहे। मित्रांनो, तुम्ही ठरवलेलं आहे की मला एखाद्या मोठ्या व्यासपीठावर जाणं आहे, माझ्या मनात जे काही विचार आहेत ते सगळे मला भाषणाच्या स्वरूपात मांडायचं आहे। ओके, तुमचं हे टार्गेट आहे। आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? कधीही तुम्हाला जर भाषण द्यायचं आहे तर सभा भरवावी लागेल तुम्हाला। कशी? पण ती शांततापूर्वक आणि विनाशस्त्र सभा असेल तरच तुम्हाला परवानगी भेटणार आहे। म्हणजे सगळ्यात आधी तुमचं टार्गेट ठरलेलं आहे मला भाषण करायचं, मग त्याच्यासाठी तुम्हाला भरवावी लागेल सभा। आता सभा भरवायची आहे तर मग ती काही तुम्ही एकटे आहात आणि सभा भरली असं होईल का? नाही, त्याच्यासाठी तुमच्याकडे संघटन असलं पाहिजे, सहकारी संस्था असली पाहिजे, एकत्रित असं त्या ठिकाणी गट असला पाहिजे। मग ते सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्य हवं ना संघटना स्थापन करण्याचं, तरच हे शक्य होईल। म्हणजे बघा, तुम्हाला भाषण करायचं आहे, त्याच्यासाठी सभा घ्यायची आहे, पण सभेसाठी तुमच्याकडे संघटना असलं पाहिजे, संघटना असली पाहिजे, त्याचंही स्वातंत्र्य तुम्हाला आहे। आता तुम्ही ठरवलं बाबा चला मग आपली संघटना असली पाहिजे, मग संघटनेसाठी तुम्हाला संचार करावा लागेल सर्वत्र। आता इथे म्हटलं भारतामध्ये कुठेही तुम्हाला एखादी विशिष्ट संघटना स्थापन करायची आहे, संचार करावा लागेल ना तुम्हाला, त्याच्याबद्दल काहीतरी विचार त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे, फिरावं लागेल तुम्हाला, मग त्याचंही स्वातंत्र्य असलं पाहिजे। ते संचार स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे। आता तुम्हाला संचार करायचा आहे, तुम्ही महाराष्ट्रात आहात, तुम्हाला उद्या केरळला जायचं आहे, परवा जम्मू काश्मीरला जायचं आहे, तर त्या ठिकाणी कुठेही राहण्याचे, तिथे स्थायिक होण्याचे सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्य असले पाहिजे, जे कलम 19 ने दिले आहे। म्हणजे संचार करण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य। आणि आता तुम्ही म्हटले चला मला स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे, मी जाऊन राहतो आहे UP-मध्ये, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला खाण्यापिण्यासाठी सुद्धा लागणार आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी व्यापार करता आला पाहिजे, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता आला पाहिजे, त्याचंही स्वातंत्र्य या ठिकाणी आपल्या घटनेनं दिलेलं आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने हा क्रम आहे। म्हणजे हे आपलं जे काही आपण जीवन जगत असतो त्याच्याशी संबंधित सगळ्यात महत्त्वाचे असे हे 6 स्वातंत्र्य। तुम्हाला भाषण करायचं आहे, त्यासाठी सभा घ्यायची आहे, सभेसाठी तुम्ही संघटना स्थापन करता आहात, संघटना स्थापनेसाठी तुम्ही संचार करता आहात, संचार करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी स्थायिक व्हायचं आहे, आणि स्थायिक होण्यासाठी तुम्हाला व्यवसाय करायचा आहे। असे एकमेकांशी निगडीत असलेले हे 6 स्वातंत्र्य। मला वाटतं ही जर वरचं तुम्ही अशा स्टोरी स्वरूप मी ज्या पद्धतीने ते समजून घेतलेलं आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही ते समजून घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी स्वातंत्र्याचे 6 अधिकार तोंडपाठ होतील। आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर सुरुवातीला ही स्वातंत्र्य सुद्धा 7 प्रकारची होती।
परंतु 44वी जी घटनादुरुस्ती आहे 1978ची, आपण बघतो मोरारजी देसाई यांच्या काळातली, या घटनादुरुस्तीनुसार संपत्ती मिळवणे, बाळगणे वा खर्च करणे हे मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला जे 7 स्वातंत्र्य होते ते आता किती झाले आहेत, 6 झालेले आहे आणि याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आलेला आहे. मग माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे, हे जे आपण संपत्तीचं स्वातंत्र्य आहे किंवा संपत्तीचा अधिकार जो की मूलभूत अधिकार होता, तो आता मग कोणता अधिकार झाला आहे? नक्कीच याच्या आधी आपण हे शिकवलेलं आहे, तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. कोणता अधिकार आहे, सध्या कोणत्या कलमामध्ये तो आपण टाकलेला आहे. ओके. आणि त्याच्या विरोधात जर आपल्याला मग दाद मागायची असेल तर ती सर्वोच्च न्यायालयात मागावी लागेल की उच्च न्यायालयात, त्या संपत्ती मिळवण्याच्या अधिकारासंदर्भात? आता हा प्रश्न सोपा नाही आहे, कारण की या ठिकाणी मुद्दा असा आहे, तुम्हाला कायदेशीर बाबीमध्ये डायरेक्ट जर दाद मागायची असेल तर ती फक्त उच्च न्यायालयात मागता येते. हा मुद्दा इथे समजून घ्यायचा आहे. पुढे 97वी घटनादुरुस्ती 2011ची, ज्याच्यानुसार इथे जे आपण म्हटलेलो होतो सहकारी संस्था म्हणजे संघटना स्थापन करण्याबरोबरच सहकारी संस्था स्थापन करण्याचा जो तुम्हाला हक्क भेटला, तो 97व्या घटनादुरुस्तीनुसार 2011 साली. तर तेही लक्षात राहू दे. आता पुढे कलम 20. कलम 20 काय म्हणतं, तर गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण. गुन्हा झाला आहे असे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्तीला अपराधाकरिता शिक्षा देता येणार नाही. मुद्दा लक्षात घ्या, सिद्ध होईपर्यंत तुम्हाला कोणतीही शिक्षा देता येणार नाही. दुसरा मुद्दा, एकाच गुन्ह्यासाठी एका व्यक्तीवर एकापेक्षा अधिक वेळा खटला दाखल करता येणार नाही, म्हणजेच थोडक्यात दोनदा शिक्षा देता येणार नाही. कलम 20 याला दोष सिद्धी विरुद्ध संरक्षण असं म्हटलं जातं. महत्वाचं आहे हे कलम 20. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मी तर क्लासमध्ये शिकवताना म्हणत असतो की तुम्ही जिवंत कोणत्या कलमानुसार आहात, म्हणजे तुम्ही म्हणू शकतात मला जिवंत राहण्याचा अधिकार आहे, तो कोणत्या कलमानुसार, तर कलम 21. कलम 21 मध्ये काय आहे, तर जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण कलम 21 मध्ये आहे. म्हणजे कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या जीविताला धोका उत्पन्न होणार नाही किंवा त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही, हे कलम 21 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या जीविताला कोणताही धोका त्या ठिकाणी उत्पन्न होणार नाही, कलम 21. आता या ठिकाणी मित्रांनो कलम 21 वर सुद्धा पुन्हा पुन्हा प्रश्न आहे, कारण की हे आपण नव्याने ॲड केलेलं कलम आहे. 2002ची जी 86वी घटनादुरुस्ती आहे तिच्यानुसार शिक्षणाचा हक्क आपण या ठिकाणी मूलभूत हक्कामध्ये आणलेला आहे. त्याचा सुरुवातीला समावेश मार्गदर्शक तत्वांमध्येही होता, त्याच्यानंतर तो याच्यात सुद्धा आपण केलेला आहे, मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा. तर काय आहे या ठिकाणी, 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठीचे जे काही प्रयत्न राज्यांनी करायचे आहेत, तो आता या ठिकाणी मूलभूत हक्कामध्ये आपण समाविष्ट केलेला मुद्दा आहे. मित्रांनो, मी याच्या आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे, शिक्षणाचा हक्क हा भारतीय राज्यघटनेच्या 3 वेगवेगळ्या कलमांमध्ये नमूद आहे. एक त्याच्यातलं 21 दुसरे 2 कलम मला या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. आता ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्या मित्रांना हे नक्कीच सांगता येतं. बरेच जण कमेंट करायला त्या ठिकाणी मागे पुढे बघतात, परंतु तुमचं नॉलेज कळू द्या, आपल्या इतर मित्रांना त्या ठिकाणी कळू द्या की बाबा आपले इतर मित्र अभ्यास कसा करतात, त्यांचं हे कसं तोंडपाठ आहे, ते तुमच्याकडून या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढे कलम 22 आहे. कलम 22 अटक व तुरुंगवासापासून संरक्षण. आता कलम 22 काय म्हणतं, व्यक्तीला अटक केली 24 तासाच्या आत त्याला जवळच्या न्यायालयात हजर करा आणि न्यायालयाच्या आदेशाशिवाय त्याला 24 तासापेक्षा अधिक काळ तुम्हाला डांबून ठेवता येणार नाही. फार महत्त्वाचा मुद्दा, म्हणून आपल्याला कलम 22 कडे बघावं लागतं. कलम 22 म्हणलं की 24 तास अशी ती जोडीच पाठ करून ठेवायची, 22चं 24 तास. 24 तास म्हटलं की 22 तुम्हाला आठवलं पाहिजे कलम. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर शत्रू राष्ट्राची एखादी व्यक्ती असेल किंवा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असेल तर यांना हे कलम 22 लागू नाही आहे. म्हणजे एखादा शत्रू राष्ट्रातला व्यक्ती आहे तो म्हणणार नाही मला 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करा, किंवा एखादी प्रतिबंधात्मक स्थानबद्धता की बाबा एखादा व्यक्ती गुन्हा करू शकतो, त्याला आधीच आपण त्या ठिकाणी अटक केली आहे, त्याच्याबाबतही हे कलम लागू नाही. आता कलम 22 अंतर्गत किंवा त्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर विविध कायदे आपण केलेले आहे.
त्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा 1950चा आहे. अंतर्गत मित्रांनो, ही कायदे विचारलेले आहेत. तुम्ही आपले 100% येणारे 100 प्रश्न ही जर मागील विचारलेल्या प्रश्नांची सिरीज बघितली असेल तर तुम्हाला हे आठवेल. हे कायदे जसेच्या तसे विचारलेले आहेत. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा 1950चा आहे. अंतर्गत सुरक्षा कायदा 1971चा आहे. कोफेपोसा कायदा 1974चा आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा रासुका ज्याला म्हणतो आपण 1980चा आहे. टाडा 1985चा आहे आणि पोटा 2002चा आहे. हे कायदे यांची वर्ष लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सगळ्यांसाठीच म्हणतोय मी, राज्यसेवा, कंबाईन, पोलीस भरती, सरळ सेवा, सगळ्यांना. आता काय होतंय, काही बऱ्याच वेळेस ही पोलीस भरती, सरळ सेवेची मुलं काय म्हणतात, नाही नाही आम्हाला इतकं अवघड येत नाही, ही विचारले जात नाही. थोडीशी प्रश्न बघा, तुम्हाला 1-2च येतात, परंतु ती गुगलीसारखे तुमचं त्या ठिकाणी रिझल्ट घालवू शकतात. त्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणत असाल MPSCला या ठिकाणी राज्यघटना 10 ते 15 मार्क्सला आहे समजा कंबाईनला वगैरे, आणि पोलीस भरती सरळ सेवेला ते 2, 3, 4 प्रश्न येतात कदाचित. आता याच्यात चालू घडामोडी अंतर्गत असे जर धरले तर ते 5+ प्रश्न येतात. परंतु जेवढं 50 मार्कासाठी वाचावं लागतं ना, तेच 5 मार्कासाठी वाचावं लागतं, हे विसरू नका. प्रत्येक विषयासाठी हा फंडा लक्षात ठेवा. मार्क्स तुम्हाला 2 मार्क्सला जरी इतिहास विचारला जातं एखाद्या ठिकाणी, आणि एखाद्या ठिकाणी तेच 50 मार्क्सला विचारलं जातं. दोन्ही ठिकाणी अभ्यास सारखाच करायचा आहे. आणि तुम्ही असं म्हणणार नाही 2 मार्क्सला आहे म्हणून मी त्याला ऑप्शनला ठेवतो, मग तुम्ही ऑप्शनला राहाल त्या ठिकाणी. कारण की अशी खूप लाखोना विद्यार्थी आहेत, अभ्यास करतायत, खूप प्रामाणिकपणे करतायत. तुमच्यासारखे ऑप्शनला ठेवणारे जर असतील तर ते ऑप्शनला नक्कीच राहतील. त्यामुळे आपल्याला कोणी ऑप्शनला ठेवू नये, म्हणून तुम्ही एकही मार्क ऑप्शनला ठेवू नका. पुढे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा जो आहे, प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन ॲक्ट 1950, याचा उद्देश काय आहे तर गुन्ह्यासाठी व्यक्तीला शिक्षा देणे नाही आहे, तर त्याला गुन्ह्यापासून प्रतिबंध करणे आहे. ओके, नीट लक्षात ठेवावं लागेल. पुढे एक लहानसा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे. 1934ला एम.एन. रॉय यांनी सर्वप्रथम भारतीय संविधान समितीची संकल्पना मांडली होती. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कलम 19 ते 22 असे 4 कलम स्वातंत्र्याच्या हक्कासंदर्भात पाहिले. नक्कीच स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित कळाला असेल. आता पुन्हा एकदा रिवाईज करतो आहे. कलम 19 अंतर्गत किती स्वातंत्र्य आहेत आणि ते कोणकोणते आहेत थोडंसं आठवा. आणि तुम्हाला आणखीच आपला अभ्यास पक्का करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते सांगा किती स्वातंत्र्य आहेत, कोणकोणत्या, एका क्रमाने शॉर्टमध्ये सांगा. कलम 20 मध्ये नेमकी काय तरतूद आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आधी आठवा कलम 20 काय आहे, त्याच्यानंतर कलम 21 आठवा कशा संदर्भात आहे कलम 21 आणि कलम 21 काय आहे, हे दोनही कलम आठवण्याचा प्रयत्न करा आजच्या लेक्चरमध्ये झालेले. ओके, आणि शेवटचं कलम 22 म्हणलं की तुम्हाला मी काय शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे ती आठवून बघा. कलम 22 मध्ये आपण कशाचा उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने लेक्चर झालं की त्याच्यानंतर त्या लेक्चरमध्ये काय आठवलेलं आहे तुम्ही वहीवर लिहून काढण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात. असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही थोडंसं अभ्यासाला जर दिशा दिली तर मग तुमचं त्या ठिकाणी नक्कीच ती मुद्दे पाठांतर होत चालतील. मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील नोटिफिकेशन बेल दाबा. कारण बरेच मित्र म्हणतात आम्हाला तुम्ही नवीन लेक्चर टाकलेली कळत नाही किंवा ते लक्षात येत नाही. मित्रांनो, सबस्क्राईबच्या पुढे एकदा सबस्क्राईब केल्यानंतर पुढे जे घंटीचं बटन येतं त्याला तुम्ही दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स भेटत जातील. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.